नमस्कार, मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधवाकडून 3-4 विषयाच्या संदर्भात अनेक फोन येत आहेत। त्यामुळं प्रत्येकाला फोनवर बोलण्यापेक्षा आपल्यासमोर लाईव्ह येऊन माहिती द्यावं यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। सर्वप्रथम आपण 2024 खरीप पीक विमा या उर्वरित रकमेसाठी बोलूया। जसे की आपण सर्वजण जाणता, गेल्या वर्षी 7,19,000 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर 5,19,000 शेतकऱ्यांना 218 कोटी रुपयाचं गेल्या वर्षी वाटप केलं गेलं होतं। शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला गेल्या वर्षी 597 कोटी रुपये दिलेले आहेत। काढणी पश्चात कव्हर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील आणखी 75,677 शेतकऱ्याचे जवळपास 49 कोटी रुपये रक्कम देणे बाकी आहे। पीक विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचं पोर्टल अपडेट करण्याचं काम सुरू असून 2-3 दिवसांमध्ये ही उर्वरित रक्कम मिळून जाईल। त्याच्यानंतर आपण 2020च्या न्यायालयीन प्रकरणाविषयी बोलूया। 2020मध्ये पीक विमा कंपनीनं धाराशिव जिल्ह्यातील केवळ 79,000 शेतकऱ्यांना 56 कोटी रुपये दिले होते। आपण उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 640 कोटी रुपये देण्याचे आदेश झालेले आहेत। त्यापैकी 376 कोटी रुपये दिले असून कालच्या 21 तारखेला संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये यावरती सुनावणी पार पडलेली आहे। माननीय हायकोर्ट जज साहेबांनी 10 सप्टेंबरला लेखी देण्याचे दोन्ही वकिलाला सांगितलेले आहे आणि त्यानंतर कधी पण निकाल येऊ शकतो। उच्च न्यायालयात 75 कोटी जमा असून उर्वरित रकमेसाठी ही निर्णायक अशी लढाई सुरू आहे। निश्चितपणानं त्यात आपल्याला यश येईल। 2021मध्ये पुन्हा बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं केंद्रीय परिपत्रकाचा आधार घेत 374 कोटी रुपयेच वाटप केले होते, जी 50% रक्कम होती। त्याविरुद्ध आपण उच्च न्यायालयात माझ्या नावाने स्वतःच्या नावाने याचिका दाखल केलेली आहे। तसेच राज्य शासनाकडूनही याविषयी प्रकरण सुरू आहे। त्याच्यामध्ये पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया झालेली आहे। कधी आदेश येतील आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 374 कोटी रुपये मिळतील। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लोहारा उमरगा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना राज्य शासनाने 29 जुलै रोजी शासन निर्णय काढून 86 कोटी 46,34,000 रुपये मंजूर केलेले आहे। याद्या अपडेट करण्याचं काम महसूल प्रशासन आणि मदत पुनर्वसन विभागाअंतर्गत सुरू असून पुढील आठवड्यात लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर निश्चितपणानं ही रक्कम पडून जाईल। त्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही। पुढच्याच आठवड्यात या संदर्भात मुंबईला जात आहे। त्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊन शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अनुदान कसं मिळेल याविषयी माझे प्रयत्न राहतील। या सर्व बाबींची आपल्याला माहिती व्हावी म्हणून पुन्हा एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलो। नमस्कार।